नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे. मित्रांनो, धनत्रयोदशी हा सण दिवाळीच्या सुरुवातीस साजरा केला जातो, ज्याला आपण सर्वजण धनतेरस या नावानेही ओळखतो. पद्मपुराण आणि स्कंदपुराण आदी ग्रंथांमध्ये कार्तिक कृष्ण त्रयोदशी तिथीला खूपच अधिक पवित्र मानले गेले आहे. भगवान श्रीकृष्ण देवी सत्यभामाला सांगतात की या दिवशी जो व्यक्ती उत्तम मंत्राचे उच्चारण करून प्रदोष काळात यमदीप दान करतो, त्याची अकाली मृत्यू कधीच होत नाही. जी स्त्री हा मंत्र जपून यमदीप लावते ती सदा सौभाग्यवती राहते. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला येणारा हा दिवस समृद्धी आणि आयुष्यवृद्धीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी देवी लक्ष्मीची आणि आरोग्यदेव धन्वंतरीची पूजा करण्याची प्रथा आहे. विशेष म्हणजे हाच तो एकमेव दिवस असतो जेव्हा मृत्यूच्या देवता यमराजाचीही पूजा केली जाते. संध्याकाळी आपल्या घराच्या दारासमोर दक्षिण दिशेला तोंड करून एक दिवा लावण्याची प्रथा आहे, ज्याला यमदीपदान असे म्हणतात. अशी मान्यता आहे की या दिवशी यमराजासाठी लावलेल्या दिव्याच्या प्रकाशाने अकाली मृत्यू टळतो आणि घरातील सुखसमृद्धी वाढते. आज मी एका प्राचीन कथेच्या माध्यमातून यमदीपदानाचे महत्त्व सांगणार आहे. ही कथा ऐकल्याने तुम्हाला कळेल की यमदीपदान का आणि कसे करायला पाहिजे, यमदीप लावताना कोणता मंत्र जपायला पाहिजे, आजारी व्यक्तीने कोणता मंत्र जपावा, लहान मुलामुलींनी व स्त्रियांनी कोणते मंत्र जपावे, सैनिकांनी किंवा त्यांच्या पत्नींनी कोणते मंत्र जपावे, हे सर्व मी सांगणार आहे, तर तुम्ही ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. मित्रांनो, त्या अगोदर तुम्हा सर्वांना एक नम्र विनंती करते. मी खूप मेहनतीने व्हिडिओ बनवत आहे. प्लीज माझी मेहनत आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा, कॉमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्कीच लिहा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग ऐकूया यमदीपदानाची कथा. प्राचीन काळी हेम नावाचे एक न्यायप्रिय, पराक्रमी आणि दयाळू राजे राज्य करत होते. त्यांचे राज्य सुखसमृद्ध, शांतीपूर्ण आणि प्रजाजनांच्या आनंदाने भरलेले होते. राजा हेम आपल्या न्यायबुद्धी आणि करुणामय स्वभावासाठी प्रसिद्ध होते. त्यांच्या राणीही त्यांच्याप्रमाणे सद्गुणी, नम्र आणि भक्तिमान होती. दोघेही विष्णुभक्त, धर्मप्रिय आणि प्रजावत्सल होते. पण तरीही त्यांच्या आयुष्यात एक दुःख होते. अनेक वर्षे होऊन गेली तरी त्यांना संतान सुख लाभले नव्हते. राजा आणि राणीने संततीप्राप्तीसाठी अनेक देवतांची आराधना केली. त्यांनी मंदिरात जाऊन नियमित पूजा अर्चा केली. अखेरीस एका दिवस राजा हेम यांनी आपल्या राजपुरोहिताला बोलावून म्हटलं, आपण संपूर्ण विधीपूर्वक पुत्रेष्टी यज्ञ आयोजित करावा. काही दिवसांनी भव्य यज्ञाची तयारी सुरू झाली. वेदांचे मंत्र उच्चारले गेले. वातावरण सुगंधी धूपाने भारले गेले. राजा राणीने सर्व मनोभावे आहुती दिल्या आणि देवतांना साकडे घातले. हे प्रभो, आमच्या वंशाचा दिवा प्रज्वलित करा. देवतांनी त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन त्यांच्या प्रार्थनेला प्रतिसाद दिला. यज्ञ संपल्यानंतर काही दिवसातच राणी गर्भवती राहिली. ही वार्ता ऐकून संपूर्ण राजमहल आनंदाने न्हाऊन निघाला. राजा हेम स्वतः अत्यानंदित झाले. त्यांनी देवळात जाऊन शेकडो दीप प्रज्वलित केले, ब्राह्मणांना दान दिले आणि देवांचे आभार मानले. राणीच्या पण चेहऱ्यावर मातृत्वाचा आनंद झळकू लागला. काळ सरत गेला आणि शुभ मुहूर्तावर राणीने एका सुंदर तेजस्वी पुत्राला जन्म दिला. त्याच्या जन्मानंतर संपूर्ण राज्यात उत्सव साजरा झाला. राजवाड्यात दीपोत्सव झाला आणि राजा राणीने नवजात बालकाला पाहून अश्रूंनी देवाचे आभार मानले. त्यांनी मंदिरात जाऊन देवासमोर मस्तक टेकवले आणि म्हटलं, हे प्रभो, तुम्ही आमची प्रार्थना फळवली. काही दिवसांनी राजवाड्यात एक ज्योतिषी आला. तो वृद्ध, विद्वान आणि गंभीर चेहऱ्याचा होता. राजा हेम आणि राणीने आदरपूर्वक त्याचे स्वागत केले आणि आपल्या पुत्राची कुंडली पाहण्याची विनंती केली. त्यांनी राणीच्या हातात असलेल्या बालकाकडे
प्रेमाने पाहत विचारले, महर्षे, आमच्या या पुत्राचे भविष्य कसे आहे, कृपया सांगावे. त्या ज्योतिषाने काही वेळ राजकुमाराच्या कुंडलीचे निरीक्षण करून एक धक्कादायक भविष्यवाणी केली. ज्योतिषाचे शब्द ऐकून राजा हेम यांचा चेहरा पडला. ज्योतिषी म्हणाला, महाराज, एक कटू सत्य आहे. आपल्या पुत्राचे भाग्य कठीण आहे. त्याच्या जन्मकुंडलीनुसार 16व्या वर्षी लग्नाच्या 4थ्या दिवशीच त्याला मृत्यू येईल. हा दुर्दैवी इशारा ऐकून राजा निशब्द झाला. राणीला हे ऐकून विलक्षण धक्का बसला. ती जवळजवळ कोसळलीच. डोळ्यांत अश्रू दाटले. आपला लाडका मुलगा 16व्या वर्षीच आपल्याला सोडून जाणार, ही कल्पना सहन करणं तिला कठीण झालं. ती व्याकुळ होऊन रडू लागली. नको, आपल्या मुलाला असे काही होऊ नये. आपण काहीतरी उपाय करूया. राजाने दुःखी स्वरेत उत्तर दिले, प्रिये, विधात्याच्या लेखी जे लिहिले आहे ते टाळणे कठीण आहे. पण आपण प्रयत्न सोडता कामा नये. राणी आशेने म्हणाली, आपण कोणत्या तरी महात्म्याकडून सल्ला घ्यावा का? एखादा यज्ञ किंवा मोठी पूजा केल्यास अनिष्ट टळेल का? देव तर आमच्या पाठीशी आहेतच. राजा आणि राणीने अनेक उपाययोजना केल्या. अनेक ऋषीमुलींना भेटल्या, पण त्यांना काही उपाय सापडला नाही. मुलाचे आयुष्य कमी आहे म्हणून राजा हेम आणि राणीने आपल्या या एकुलत्या मुलावर अपार प्रेम केले. त्याला डोळ्यात तेल घालून वाढवले. लहानपणापासूनच राजकुमार सर्वांचा लाडका होता आणि राज्याची आशा बनला होता. तो खूप आज्ञाधारक आणि बुद्धिमान होता. त्याला मोठे होताना पाहून राजा राणीला आनंद पण होई आणि खंत पण वाटे. जसे जसे दिवस पुढे सरू लागले तसे राजा आणि राणीच्या मनातील चिंतेचे ओझे वाढतच गेले. त्यांच्या पुत्राचा हसरा चेहरा पाहिला की दोघांच्या अंतःकरणात एकच विचार घुमू लागे, हा आनंद किती दिवसांचा. त्या अनिश्चित भविष्याची भीती त्यांच्या आनंदावर सावलीसारखी पडत होती. रात्री उशिरा दोघे एकमेकांकडे पाहत निशब्द बसत, फक्त दिव्याच्या मंद प्रकाशात एकमेकांच्या डोळ्यात वेदना दिसत राहायच्या. एके दिवशी संध्याकाळी राणी शांत स्वरात म्हणाली, महाराज, मला एक गोष्ट मनातून जात नाही. आपल्या मुलाचे आयुष्य जरी देवाच्या हातात असले तरी मला त्याच्या विवाहाचे क्षण पाहायचे आहेत. त्याच्या डोक्यावर वधूचा हार ठेवताना त्याच्या डोळ्यातला आनंद पाहायचा आहे. कदाचित त्याचं नशीब बदललं तर, कदाचित त्याच्या आयुष्याला काहीतरी अर्थ लाभेल. तिच्या आवाजात आशा आणि व्याकुळता दोन्ही मिसळली होती. राजा हेम काही क्षण स्तब्ध राहिले. राणीच्या डोळ्यांतून ओघळणारे अश्रू पाहून त्यांचे हृदय पिळवटले. त्यांनी हळू आवाजात उत्तर दिले, राणी, तुझी भावना योग्य आहे. माझ्याही मनात तेच विचार येतात. आपण त्याचा विवाह करूया. किमान काही दिवस तरी त्याला सुख अनुभवू दे. देवाच्या लेखी काय आहे ते आपण टाळू शकत नाही. कदाचित त्याची पत्नीच काहीतरी चमत्कार घडवून आणेल. राणीने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी राजाकडे पाहिले. तिच्या ओठांवर हलकेसे स्मित उमटले, जणू आशेचा एक किरण पुन्हा तिच्या मनात उजळला होता. तत्परतेने राजाने राज्यातील आणि शेजारच्या राज्यातील अनेक सुयोग्य कन्यांचा शोध सुरू केला. अखेर एका शेजारच्या राज्यातील राजकन्या आपल्या राजकुमारासाठी वधू म्हणून निवडली गेली. ती राजकुमारी रूपाने सुंदर आणि बुद्धीने प्रगल्भ होती. तसेच तिच्यात अपार श्रद्धा आणि धैर्य होते. शुभमुहूर्त पाहून थोड्याच दिवसात राजकुमाराचा विवाह मोठ्या थाटामाटात लावला गेला. संपूर्ण राज्यात आनंदोत्सव साजरा झाला. पण राजा हेम यांच्या मनात भीतीची एक काळी सावली दाटलेली होती. लग्न सोहळ्यादरम्यान राजा हेम आणि राणीने आपल्या मुलाकडे पाहिले तेव्हा त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले, परंतु मनात अस्वस्थता होती. नवविवाहित दाम्पत्याला आशीर्वाद देताना राजाच्या ओठांवर शब्द येईनात. राणीने मात्र नव्या सुनेचं स्वागत हसतमुखाने केलं. पण तिलाही माहीत होतं की लग्नाच्या 4 दिवसातच एक संकट घोंघावणार आहे. तिने आपल्या सुनबाईचा हात हळुवारपणे हातात घेतला आणि मनोमन निश्चय केला,
मी तिला सर्व सत्य सांगून तयार ठेवीन. ती आपल्या पतीचं रक्षण नक्की करील. लग्नानंतरचा पहिला दिवस आनंदात उजाडला. राजकुमार आणि नववधूने राजवाड्यातील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेतले. राजकुमारी नवीन गृहिणी म्हणून सर्वांचा मान मिळवत होती. राजघराण्यात आनंदाचे वातावरण होते, पण राजा आणि राणीला मात्र चौथ्या दिवसाची धास्ती लागून राहिली होती. दुसरा आणि तिसरा दिवसही कसेफसे उलटले. मात्र राजदंपतीच्या चेहऱ्यावरील तणाव काही केल्या कमी होईना. तिसऱ्या दिवशी सायंकाळी राणीने आपल्या सुनबाईला गुप्तपणे आपल्याजवळ बोलावले. तिने सुनेचा हात हातात घेतला. राजकुमारीने पाहिले की सासूच्या डोळ्यांत चिंता दाटलेली आहे. राणीने आसव आवरली आणि ठरवलं की सत्य सांगणंच योग्य. ती गंभीर स्वरात म्हणाली, बाळा, आमच्या घरावर एक संकट आलं आहे. तुझ्या पतीच्या आयुष्याबाबत एक भाकीत करण्यात आलंय. राजकुमारी हबकली. कसला भाकीत आईसाहेब? तिने काळजीने विचारले. राणीने सांगितले, ज्योतिषांनी भाकीत केले आहे की तुझ्या पतीचा, आपल्या राजकुमाराचा आयुष्य फार थोडं आहे. लग्नाच्या चौथ्या दिवशी रात्री त्याला मृत्यू येईल असा इशारा आहे. आम्ही हे लग्न या आशेने घाईत लावलं की निदान काही दिवस तरी तो सुख उपभोगेल. पण आता उद्याच चौथा दिवस आहे. हे सांगताच राणीच्या डोळ्यातून धारा लागल्या. तिने सुनबाईच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली, बाळा, आता फक्त तूच त्याला वाचवू शकतेस. क्षणभर राजकुमारी सुन्न झाली. एवढा मोठा आघात पेलणं एका अल्पवयीन मुलीसाठी कठीण होतं. तिनं विचारलं, माझे स्वामी उद्या? पण ती मनाने खंबीर होती. तिने सासूचे हात आपल्या हातात घेतले आणि उत्तर दिले, आईसाहेब, आपण दुःखी होऊ नका. मी माझ्या पतीचे प्राण वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीन. त्या रात्री राजकुमारीने मनोमन एक योजना आखली. आता तिच्यासमोर स्वतःच्या पतीचा जीव वाचवण्याचे आव्हान होते. ती रात्री उशिरापर्यंत जागीच राहिली. विविध उपाय मनात आखत होती. याच सायंकाळी राजकुमार आपल्या शयनगृहात चिंताक्रांत बसला होता. काहीतरी अघटित घडणार असल्याची चाहूल त्यालाही लागली होती, कारण आई-वडिलांचे व्याकुळ चेहरे त्याने पाहिले होते. तेवढ्यात राजकुमारी हळू पावलांनी कक्षात आली. राजकुमाराने तिच्याकडे बघत विचारले, प्रिये, तुला काही माहीत आहे का? सगळेजण माझ्याबाबत इतके काळजीत का आहेत? राजकुमारी काही क्षण गप्प राहिली. मग धीर एकवटून ती म्हणाली, स्वामी, मला एक वचन द्या. उद्या रात्री काहीही झाले तरी तुम्ही माझ्यासोबत जागे राहाल. राजकुमार तिच्या डोळ्यांतील तीव्रता पाहून भांबावला. तो म्हणाला, पण उद्या रात्री असं काय घडणार आहे? राजकुमारीने अलगद त्याचा हात आपल्या हातात घेतला आणि आग्रहाने म्हणाली, राजन, आपल्यावर एक मोठं संकट कोसळणार आहे. मला वचन द्या की तुम्ही माझ्या सांगण्यानुसार वागाल. तुमच्या जीवासाठी मला काही उपाय करावे लागतील. राजकुमार चिंतेने म्हणाला, मला स्पष्ट सांग, असा कसला धोका आहे? माझ्या जीवासाठी काय करावं लागणार आहे? आता सत्य लपवून ठेवणे अशक्य होते. राजकुमारी हलक्या पण निर्धारयुक्त आवाजात म्हणाली, स्वामी, आपल्या लग्नाच्या चौथ्या दिवशी तुमच्यावर मृत्यूचं संकट आहे. उद्या चौथा दिवस आहे. पण मी ठरवलं आहे, मी मृत्यूदेवतेला पराजित करीन किंवा निदान थोपवून धरीन. फक्त तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि उद्या रात्री जागे रहा. हे ऐकताच राजकुमार जणू सुन्नच झाला. काही क्षण त्याला शब्दच सुचेनात. त्याचे चेहरेचे रंग उडाले. तो मान खाली घालून शून्यात पाहू लागला. त्याच्या ओठांवर कुंठित शब्द आले, मी उद्याच मरण पावणार? काही क्षणांनी त्याने व्याकुळ होत विचारले, आई-वडिलांनी मला काहीच का सांगितलं नाही हे? त्याचा कंठ दाटून आला. डोळ्यांत पाणी तरळलं. राजकुमारीने त्याच्या डोळ्यांत पाहिले आणि शांतपणे समजावले, स्वामी, आपल्या आई-वडिलांनी तुम्हाला दुःख होऊ नये म्हणून काही सांगितले नाही. पण आता आपण दोघांनी हे संकट धैर्याने सामोरं जावं लागणार आहे. राजकुमार दुःखाने पुटपुटला, माझं आयुष्य इतक्या लवकर संपणार ही कल्पनाच असह्य आहे. आपण तर आयुष्याची सुरुवात देखील केली नाही. मला तुमच्यासोबत अनेक वर्ष राहायचंय. आईबाबांना माझ्यामुळे किती दुःख होईल हाच विचार मला बेचैन करतोय.
राजकुमारीने त्याचा हात हातात घेतला आणि धीरोदात्त स्वरात म्हणाली, स्वामी, धीर धरा. मी आहे ना तुमच्यासोबत. मी काहीही करून तुम्हाला काही होऊ देणार नाही. आपल्याला हे टाळता येईल. आपण प्रयत्न करूया. राजकुमाराने तिच्या डोळ्यांतील श्रद्धा पाहिली. तो हळू आवाजात म्हणाला, मृत्यू अटळच असेल तर टाळता येणार नाही, हे खरे आहे. पण तू म्हणतेस तसे करण्यास माझी काहीच हरकत नाही. राजकुमारीने दृढ विश्वासाने उत्तर दिले, प्राण संकटात असला तरी प्रेम आणि प्रयत्नांनी विधिलिखितही बदलता येते. तुमच्यासाठी मी काय पण करायला तयार आहे. चौथ्या दिवशीचा उगवता सूर्य राजकुमाराच्या आयुष्याची कठीण कसोटी घेऊन आला. आजची रात्र अत्यंत निर्णायक होती. राजवाड्यात तणाव पसरला होता. राजा हेम पहाटेपासून देवदेवतांची पूजा अर्चा करत होते. राणीनेही उपवास ठेवून देवांना साकडे घातले होते. साऱ्या राजमहलावर एक अनामिक हुरहुर होती. दिवसभर राजकुमारी आपल्या नियोजित कृतीची तयारी करत होती. तिने महालातील विश्वासू सेवकांना काही खास सूचना दिल्या. संध्याकाळ होत आली तसे तिने आपले सर्व दागदागिने, सोन्या चांदीच्या मौल्यवान वस्तू, मोहरा आणि नाणी एकत्र जमवायला सुरुवात केली. राजकुमाराच्या शयनकक्षाभोवती जमेल त्या प्रत्येक ठिकाणी तिने सोन्या चांदीच्या मोहऱ्यांचे आणि नाण्यांचे ढीग रचून ठेवले. झोपण्याच्या पलंगाभोवतीसुद्धा तिने चमचमणाऱ्या दागिन्यांचे आणि सोन्या रुप्याच्या नाण्यांचे स्तबक सजवले. राजकुमार आश्चर्याने हे सगळं पाहत होता. त्याला काहीच कळेना की ती हे का करते. तो विचारत होता, प्रिये, हे काय चाललं आहे? तू सर्व दागिने आणि संपत्ती असे का मांडते आहेस? राजकुमारीने त्याच्याकडे पाहून हलकेसे स्मित केले आणि म्हणाली, हे आपल्या रक्षणासाठी आहे. या तेजस्वी गोष्टींच्या प्रकाशात कोणतेही अंधकारमय संकट आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. तिने महालाच्या प्रवेशद्वाराशी देखील मोठ्या तांब्या पितळा सोने चांदीच्या परड्यांमध्ये सोने चांदीच्या वस्तू आणि नाण्यांचे ढीग रचून ठेवायला सांगितले. मुख्य दरवाजासमोर इतके मूल्यवान मोहरे आणि नाणे रचले गेले की दरवाजा पूर्णपणे आच्छादित झाला. त्यामुळे कोणालाही सहज प्रवेश करता येणार नव्हता. रात्रीच्या गडद अंधाराशी सामना देण्यासाठी तिने आणखी एक महत्त्वाचा उपाय केला. राजवाड्यातील प्रत्येक कोपऱ्यात, प्रत्येक दालनात तिने शेकडो दिवे प्रज्वलित करून ठेवले. तेल आणि तुपाने तुडुंब भरलेल्या दिव्यांच्या ज्योती प्रखर तेजाने तेवत होत्या. परिसरातील सारा अंधार पूर्णपणे नाहीसा झाला. दिव्यांच्या मंद प्रकाशात आणि सोनेरी झळाळीत संपूर्ण राजवाडा उजळून निघाला. आजची रात्र तर दिवाळीपेक्षाही प्रकाशमान भासत होती. विशेषतः महालाच्या बाहेर दक्षिणेकडे दिशेला तिने एक मोठा दिवा प्रज्वलित करून ठेवला. त्या दिव्याकडे नतमस्तक होत ती मनोभावे प्रार्थना करू लागली. हे यमदेवा, या पवित्र त्रयोदशीच्या संध्याकाळी तुला हा दीप अर्पण करते. या दिव्याच्या प्रकाशाने प्रसन्न होऊन कृपा कर आणि माझ्या पतीचे रक्षण कर. प्रार्थना करताना तिने शास्त्रोक्त मंत्रही उच्चारला. मृत्युना पाशदंडाभ्याम कालेनच मयासह त्रयोदश्याम दीपदानात सूर्यजः प्रियताम मम. या मंत्राचा अर्थ तिने मनात स्पष्ट उच्चारला. या धनत्रयोदशी दिवशी तुला अर्पण केलेल्या दीपदानाने प्रसन्न होऊन हे सूर्यपुत्र यमदेवा, मृत्यूच्या फास आणि दंडातून माझ्या पतीची सुटका कर, अशी तळमळ तिच्या प्रार्थनेत होती. सर्व तयारी झाल्यानंतर ती राजकुमाराच्या शयनकक्षात परत आली. आता रात्र गहन काळोख घेऊन अवतरत होती. बाहेर रात्रीचा चंद्र हसत होता, पण महालाच्या आत शेकडो दिव्यांच्या प्रकाशात चंद्रप्रकाशही फिका पडला होता. राजकुमारीने निश्चयपूर्वक राजकुमाराचा हात हातात घेतला आणि त्याला पुन्हा बजावले. लक्षात ठेवा, आपण दोघांनीही ही रात्र जागून काढायची आहे. राजकुमाराने मान डोलावली. होय, मी प्रयत्न करीन, पण आता खूप थकवा जाणवतोय. तो दिवसभराच्या चिंता आणि लग्न सोहळ्याच्या धावपळीमुळे थकला होता. पण राजकुमारीला माहीत होतं की त्याला कोणत्याही परिस्थितीत झोपू देता कामा नये.
तिने मनात देवाचे स्मरण केले आणि पतीला जागं ठेवण्यासाठी काहीतरी करायचे ठरवले. ती त्याच्या शेजारी बसली आणि प्रेमळ हसत म्हणाली, "मी तुम्हाला आता एक गोष्ट सांगते. ऐकाल ना?" असे म्हणून तिने मधुर स्वरात बोलायला सुरुवात केली. ती एक सुंदर कथा सांगू लागली. एका राजकुमारीने आपल्या पतीसाठी केलेल्या त्यागाची आणि निष्ठेची कथा. तिच्या आवाजात अपार गोडवा होता आणि शब्दांमध्ये जिवंतपणा होता. राजकुमार आधी अस्वस्थ होता, पण तिच्या कथेत तो हळूहळू गुंतत गेला. राजकुमारी गोष्ट सांगता सांगता मध्येच एखादं भक्तिगीत गुणगुणू लागली, तर कधी लयबद्ध स्वरात एखादं अंगाई गीत गाऊ लागली. तिने पतीच्या हातावर आपला हात ठेवला होता, जणू ते आश्वासन देत होती, "मी तुमच्या सोबत आहे, घाबरू नका." रात्र जसजशी चढत गेली तसतसा संघर्ष तीव्र होत गेला. अंधाऱ्या रात्रीची मध्यरात्र जवळ येत होती. यमराजाच्या आगमनाची ठरलेली वेळ जसजशी समीप येत होती तसतशी राजकुमारीचा धीर आणि श्रद्धा आणखीनच प्रबळ होत होती. तिने आपले गायन आणि कथाकथन अखंड चालू ठेवले. उजळलेल्या महालात राजकुमारी एक लहानशी पण दृढ छबी ज्योतीप्रमाणे भासत होती, जी मृत्यूच्या काळोखाशी 2 हात करत होती. इतकी प्रदीर्घ रात्र जागून काढणं सोपं नव्हतं. राजकुमारीच्या डोळ्यांतही थकवा दाटू पाहत होता. पण तिने तो झटकून स्वतःला सतर्क ठेवलं. पतीच्या प्रेमाचं बळ तिच्या अंगात संचारलं होतं. तिने ठरवलं की डोळा लागलाच नाही पाहिजे. जरा डुलकी येऊ लागली तर ती स्वतःशीच पुटपुटत होती, "नाही, अजून थोडा वेळ जागं राहायला हवं, थोडाच वेळ." तिच्या अंतर्मनात देवाचे नामस्मरण अव्याहत सुरू होतं. तिच्या मनात फक्त एकच प्रार्थना होती, "हे देवा, माझ्या पतीचे रक्षण करा." तिच्या ओठांवरची गाणी आता अधिकाधिक करुण आणि भावपूर्ण होत चालली होती. दरम्यान रात्री 11-12 वाजताच्या सुमारे वेळी यमराजाने आपल्या कार्यासाठी प्रयाण केले. यमदेवाने एक बारीक विषारी सर्पाचे रूप धारण केले आणि राजकुमाराचे प्राण घेण्याच्या हेतूने राजवाड्याकडे येऊ लागला. काळ्या कुट्ट अंधारात तो सर्प वाट काढीत महालाच्या दिशेने गतिमान झाला. परंतु जसे तो राजमहालाच्या जवळ पोहोचला, त्याला अचंबित व्हायला झाले. संपूर्ण महाल तेजस्वी प्रकाशाने न्हाऊन निघाला होता. महालाभोवती आणि आत इतके दिवे लुकलुकत होते की अंधाराचा मागमूसही उरला नव्हता. यमराजाने सर्परूपात महालाच्या दक्षिण प्रवेशद्वारातून आत शिरण्याचा प्रयत्न केला, परंतु दरवाजासमोर सोन्या रुप्याच्या नाण्यांचे ढीग लखलखत होते. त्या ऐश्वर्याच्या राशीतून वाट काढणे अशक्यप्राय होते. सर्प पुढे सरकू पाहतो तर त्याचे डोळे त्या सोन्या चांदीच्या तेजाने दिपून गेले. क्षणभर त्याला काहीच दिसेनासे झाले. तो त्या चमचमणाऱ्या नाण्यांच्या ढिगावर चढून जाण्याचा प्रयत्न करू लागला, पण नाणी घसरत होती आणि तो पुन्हा पुन्हा खाली पडत होता. तेवढ्यात राजवाड्याच्या आतील भागातून एक मधुर आवाज बाहेर येत असल्याचे त्याच्या लक्षात आले. राजकुमारी आपल्या पतीसाठी भक्तिपूर्ण गीते गात होती. तिचा स्वर कधी उंच होऊन वातावरणात घुमत होता, तर कधी मंद होऊन हृदयाला स्पर्शत होता. सर्परूपी यमराज त्या सुरांवर मोहून गेला. काही क्षण तो त्या आल्हाददायक आवाजाकडे आकृष्ट झाला आणि दरवाजातच थांबून ऐकू लागला. क्षणभर मृत्यू देणाराही त्या प्रेममय आणि भक्तिमय वातावरणाने निरुपद्रव झाला. यमराजाला हे उमगले की ज्या कार्यासाठी तो इथे आला आहे, त्याला या स्त्रीच्या अटूट प्रेमामुळे अडथळा निर्माण झाला आहे. तिच्या प्रेमाचा आणि श्रद्धेचा तेजस्वी कवच त्या राजकुमाराभोवती पसरला आहे, ज्याला भेदून आत जाणे सर्परूपात अशक्य झाले आहे. यमदेवाच्या मनात या अद्भुत दृश्याने करुणेची भावना दाटून आली. एवढ्या प्रेमाने आपल्या पतीचा जीव वाचवू पाहणाऱ्या या पत्नीचा सन्मान राखणेच योग्य ठरेल, असा विचार त्याच्या मनात आला. त्याने मान टाकून काही क्षण चिंतन केले. राजकुमारीला काहीच कल्पना नव्हती की मृत्यू दारात येऊन ठेपला आहे आणि तिच्या जागरण व उपायांमुळे रोखला गेला आहे. ती निरंतर आपल्या प्रयत्नात गुंग होती. काही वेळ कथाकथन झाल्यावर तिने थोड्या वेळासाठी डोळे बंद करून यमदेवाला प्रार्थना केली. "हे धर्मराज यमदेवा, तुम्ही न्यायनिष्ठ देवा आहात. आज माझ्या पतीचा काही दोष असेल
तर कृपया त्याला क्षमा करा. त्याला आणखी आयुष्य द्या. माझी विनंती ऐका. तिच्या या आर्त शब्दांनी वातावरण आणखी गंभीर झाले. क्षणभर यमदेव त्याग आणि प्रेमाच्या या विलक्षण प्रकाशापुढे हतबल झाल्यासारखा स्तब्ध उभा राहिला. त्याने सर्पाचे रूप सोडून आपल्या दिव्य दृष्टीने अंतर्मनाने परिस्थितीचा आढावा घेतला. त्याला जाणवले की ज्या राजकुमाराच्या आत्म्याला घेऊन जाण्यास तो आला आहे त्याच्यावर त्याच्या पत्नीच्या प्रार्थनेचे आणि प्रेमाचे कवच निर्माण झाले आहे. त्या प्रकाशमंडलाला भेदणे आता त्याच्या सामर्थ्याबाहेर झाले आहे. रात्र श्रांत प्राण्यासारखी शेवटचा श्वास घेत होती. पूर्वेकडून सूर्याची लालिमा आकाशावर पसरू लागली. कालनिर्णयात आलेली मृत्यूची ठरलेली घटिका ओलांडली गेली. पहाट झाली. पक्ष्यांच्या मधुर किलबिलाटाने नवी पहाट जाहीर केली आणि अंधकार संपला. यमदेवाने जाणले की आता त्याचा प्रयत्न पूर्णतः अपयशी ठरला आहे. नियतीची घडी पुढे सरकली आहे आणि राजकुमाराचे प्राण वाचले आहेत. त्याला माघारी फिरणे भाग होते. यमदेवाने मनोमन राजकुमारीच्या अद्वितीय प्रेमाला वंदन केले. एक अदृश्य आशीर्वाद देऊन तो परत आपल्या यमलोकास निघून गेला. राजवाड्यात आत अजूनही राजकुमारी जागीच होती. तिच्या ओठांवर नामस्मरण चालूच होते. राजकुमारही तिच्या आधाराने रात्रभर जागा होता. त्याला काही वेळा डुलकी येत होती, पण तिने तत्परतेने त्याला पुन्हा जागे केले. अखेर बाहेर पहाटेचा धूसर प्रकाश पसरला. कोंबड्याने आरवून नवी सकाळ झाल्याची वर्दी दिली. राजकुमारीने खिडकीतून बाहेर पाहिले. पूर्वेकडे उजाडले होते. स्वामी, पहा, पहाट झाली, ती आनंदाने ओरडली. राजकुमार थकलेल्या डोळ्यांनी खिडकीकडे पाहू लागला. पहाटेच्या सोनेरी किरणांची लाली त्याच्या चेहऱ्यावर पसरली. तो आश्चर्यचकित झाला. होय, मी जिवंत आहे. ती भयंकर रात्र संपली. त्याच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रू तरळले. पुढच्याच क्षणी त्याने आपल्या पत्नीला भावूक होऊन आलिंगन दिले. तुझ्या प्रेमामुळे आणि धैर्यामुळे हे शक्य झालं, तो ओक्साबॉक्सी रडू लागला. त्याच वेळी राजवाड्याच्या देवघरात राजा हेम आणि राणी यांनी पूर्ण रात्र जागून देवाची आराधना केली होती. पहाट होताच व्याकुळ मनाने ते राजकुमाराच्या कक्षाकडे धावले. त्यांच्या हृदयाचे ठोके वाढले होते. पुढे काय पाहायला मिळणार? राजकुमाराच्या दाराबाहेर पोहोचताच त्यांनी पाहिले, समोरच दिव्यांच्या उजेडात त्यांचा मुलगा आणि सून एकमेकांना आलिंगन देऊन उभे होते. दोघेही सुरक्षित आणि सुखरूप होते. हे दृश्य पाहताच राजा हेम यांना आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. त्यांचा मुलगा अजूनही जिवंत होता. ते भावना वेगाने पुढे आले. त्यांचा कंठ दाटला. वत्सा, पुढचे शब्द निघालेच नाहीत. त्यांनी आपल्या मुलाला भरभरून मिठी मारली. राजाच्या डोळ्यांतून आनंदाश्रू ओघळले. राणीने धाव घेऊन आपल्या सुनेला प्रेमाने कवेत घेतले. तिचे अश्रूही आनंदाचे शब्द बनून गळत होते. क्षणभर कुणीच काही बोलू शकले नाही. अखेर राजा हेम यांनी आपल्या सुनेचे हात हातात घेतले आणि कृतज्ञतेने म्हणाले, बेटा, आज तू आमच्या घराचा दीप उजळलास. तुझ्या धैर्य आणि प्रेमाबद्दल आम्ही शब्दात आभार मानू शकत नाही. राणीने डोळ्यातले अश्रू पुसले आणि सूनबाईंना मायेने म्हणाली, बाळा, तू आमच्यासाठी साक्षात दुर्गा मातेसारखी उभी राहिलीस. तुझ्यामुळे आमचा संसार वाचला. राजकुमारीने लाजून मान झुकवली आणि नम्रतेने उत्तर दिले, हे माझं कर्तव्य होतं राजन. पतीचं रक्षण करणे हा माझा धर्म आहे. देवांनी आमच्यावर कृपा केली आणि तुमचे आशीर्वाद सदैव माझ्या पाठी होते. त्या दिवशी संपूर्ण राज्यात आनंदाच्या लहरी पसरल्या. राजकुमाराचे प्राण वाचल्याची वार्ता ऐकून प्रजाजन उत्साहाने भरून गेले. सर्वत्र आनंदोत्सव साजरा झाला. राजवाड्यात दिव्यांची रोषणाई तर आधीपासून होतीच, ती आणखी काही दिवस जलत राहिली. राजा हेम यांनी सर्व देवतांचे मनोभावे आभार मानले आणि लगेचच राजसभा बोलावली. त्या सभेत त्यांनी जाहीर केले की आजपासून अश्विन कृष्ण त्रयोदशीच्या प्रत्येक दिवशी सर्व प्रजाजनांनी आपल्या घराबाहेर एक दिवा दक्षिणेकडे तोंड करून प्रज्वलित करावा. राजा उद्गारले, हा दिवा यमदीप म्हणून प्रज्वलित करा. यमदेव प्रसन्न होईल आणि तुमची सर्वांची अकाल मृत्यूपासून रक्षा होईल. राजाचे हे आदेश प्रजेने आनंदाने स्वीकारले.
त्या वर्षीपासून धनत्रयोदशीच्या संध्याकाळी घरोघरी बाहेर दाराशी दिवा लावण्याची नवी प्रथा सुरू झाली. आजही आपण धनत्रयोदशीला घराच्या उंबरठ्याबाहेर दक्षिण दिशेला तोंड करून जो दिवा लावतो तो त्या राजकुमारीने केलेल्या यमदीपदानाच्या स्मरणार्थच आहे असे मानले जाते. तिच्या श्रद्धाशक्तीने मृत्यूलाही पराजित केले. म्हणून या दिवशी केलेले दीपदान यमराजाला प्रसन्न करून आपले रक्षण करते अशी लोकभावना आहे. या कथेत पुढे असेही सांगितले जाते की राजकुमारीच्या या अद्वितीय पराक्रमामुळे यमराजाने तिला वर दिला की तिच्या पतीला दीर्घायुष्य लाभेलच. तसेच जो कोणी हा प्रसंग श्रद्धेने स्मरण करेल त्याचेही कल्याण होईल. असे म्हणतात की ही कथा ज्या घरी ऐकली किंवा सांगितली जाईल तिथून दारिद्र्य दूर होते आणि पतीचे आयुष्य वाढते. इतकेच नव्हे तर यमराज स्वतः अशा घरातील लोकांचे 32 अपराध क्षमा करतो अशी श्रद्धा आहे. छोट्या बालकांनी उज्ज्वल भविष्यासाठी ओम वैवस्वताय नमः मंत्र म्हणून दीपक लावावा. बहिणींनी आपल्या भावाच्या रक्षणासाठी ओम यमाय नमः हा मंत्र जपून दीपक लावावा. सैनिकांनी व त्यांच्या पत्नींनी ओम मृत्युवे नमः हा मंत्र जपून दीपक लावावा. आजारी असलेल्या लोकांनी ओम अंतकाय नमः हा मंत्र जपून दीपक लावावा किंवा त्यांच्यासाठी दुसरे पण लावू शकतात. वृद्ध लोकांनी ओम कालाय नमः हा मंत्र जपावा. तर भूतप्रेत आदीची भीती वाटत असेल तर ओम औदुंबराय नमः हा मंत्र जपावा. अशा प्रकारे हे मंत्र जपून दीपक लावल्याने यमराज त्या प्राण्याचे रक्षण करतात. तर मित्रांनो, ही होती धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीपदानाची महान कथा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर तिला लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशा आणखी कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.